145 हे बऱ्यापैकी विस्तृत माहिती देणारं लांबलचक असं मोठं अनुच्छेद आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सगळ्या देशाभर आणि राज्यभर जे न्याय व्यवस्थेचा कारभार चालतोय त्याबाबतचे नियम, त्याबाबतच्या वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स आपण बघितल्या. आता याच्यामध्ये 145 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचं जे कामकाज चालतं त्या कामकाजाबद्दलचे स्वतःचे नियम, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या स्वतःच्या नियमनासाठी निर्माण केलेली नियमावली, याचा अभ्यास आपल्याला 145 मध्ये करायचा आहे. थोडंसं बारकाईने जर बघितलं तर ज्या ज्या तरतुदी आपण याच्या आधीच्या सगळ्या अनुच्छेदांमध्ये बघितल्या त्या तरतुदीमध्ये छोटे मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात की किती जज असावे, किती जज असल्यानंतर त्याला काय हक्क असावे, जज हा इतर जजच्या मताशी असहमत होऊ शकतो की नाही होऊ शकत, केसेस एका कोर्टातून दुसऱ्या कोर्टात बदल करण्यासाठी, ट्रान्सफर करण्यासाठी काय प्रक्रिया असली पाहिजे, कशा पद्धतीचे नियम त्या ठिकाणी असले पाहिजे, वकील आहे कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारे त्यांची नियमावली कशी असली पाहिजे, बार असोसिएशन जरी असेल आणि बार असोसिएशनचे नियम असतील त्या नियमावलीप्रमाणे वकिलांना ते सगळी प्रोसिजर लागू पडत असेल, त्याशिवाय जर काही इतर नियम चेंज करायचे असतील तर ते कसे असले पाहिजे याच्याबद्दलचा एकंदर मसुदा आपण या 145 मध्ये बघणार आहोत. 145 म्हणजे अतिशय स्पष्ट असं प्रत्येक गोष्टीचं विवेचन करून न्यायालयाचं, सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज नेमकेपणाने कसं चालतं किंवा एखाद्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारचे नियम बदल करून ते चालविलं जातं याचा अभ्यास आपल्याला 145 मध्ये करायला मिळतो. एकंदर न्याय प्रक्रियेबद्दलची डिटेल माहिती, सर्वोच्च न्यायालयात हे कसं चालतं आणि कोणाकडे काय अधिकार आहे, कुठल्या प्रकारचे प्रश्न कुठे जाऊ शकतात, दिवाणी कुठे, फौजदारी कुठे, बदल झालेल्या केसेस कुठे, ते कुठल्या कॅटेगरीमध्ये येतील, हे काही कोणाच्या मनाने ठरलं जात नाही. तर त्यासाठी घटनेमध्ये 145 अनुच्छेद हे संपूर्ण प्रक्रियेची स्पष्टता करतं आणि ते असं म्हणतं की न्यायालयाचे नियम इत्यादी. पहिला आहे समभाग 1 अनुच्छेद 145 चा की संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून, म्हणजे संसदेचे केलेले कायदे हे प्रमाण मानलेले आहे. आपण नेहमी म्हटलंय वी द पीपल, पीपल्स हाऊस, लोकसभा, जनप्रतिनिधी या सगळ्यांना सर्वोच्च महत्व आपल्या घटनेमध्ये जे प्रदान केलेलं आहे ते अबाधित ठेवून संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून, आता संसदेची कायदा करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय कुठे येत नाही. त्याच्यामध्ये संसदेचे 2 सभागृह, त्यांचे अध्यक्ष, सभापती, राष्ट्रपती इथपर्यंत हे कायद्याची परिसीमा आहे. असा कायदा संसदेने जर पारित केला तर सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय हे कुठलाही नियम त्या कायद्याच्या पलीकडे किंवा त्या कायद्याच्या विरोधात करणार नाही. म्हणजे संसदेने केलेला कायदा त्याच्या अधीन राहूनच सर्वोच्च न्यायालय आपली नियमावली, आपली प्रक्रियेची बद्धता निर्माण करेल, असा याचा अर्थ आहे. सर्वोच्च न्यायालयास वेळोवेळी राष्ट्रपतीच्या मान्यतेने त्या न्यायालयाची प्रथा आणि कार्यपद्धती याचे सर्वसाधारणपणे विनियमन करण्याकरिता पुढील प्रकारच्या नियमांसह नियम करता येतील. पुढील प्रकारच्या नियमांसह नियम म्हणजे नियम कुठल्या प्रकारचे आहेत, वकिलाचे आहे, अंतर्गत कोर्टाचे आहे, कुठल्या कोर्टातून कुठल्या कोर्टात केस ट्रान्सफर होते त्याचे आहे, एकंदर प्रक्रिया चालण्यासाठी खंडपीठ कसं निर्माण होतं त्याचे आहे. हे नियम म्हणजे एवढं खंडपीठ असेल, इतके जजेस असतील प्रत्येक खंडपीठामध्ये, त्यांचं म्हणणं कसं ते मांडतील, हे नियम आहे. पण त्या नियमांचे नियम, ही प्रक्रिया कशी कार्यान्वित करावी, विनियमित करावी याच्याबद्दलचे नियम करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. असे साधारण या अनुच्छेद 145 मध्ये 10 क्षेत्र आहे, ज्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च न्यायालय अशा प्रकारचे नियम करू शकते. त्या 10 क्षेत्रातलं पहिलं
आहे त्या न्यायालयात व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती संबंधीचे नियम. आता त्या न्यायालयात म्हटलेलं आहे, म्हणजे एकदा सर्वोच्च न्यायालयाने जर एखादा नियम करून ठेवला तर तो उच्च न्यायालय, सत्र न्यायालय, जिल्हा न्यायालय या सगळ्या न्यायालयांना लागू पडेल. त्या न्यायालयात व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती संबंधीचे नियम. व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती म्हणजे सगळ्यात आधी आपल्या समोर वकील येतात, ऍडव्होकेट्स, सगळे ऍडव्होकेट. पण त्याशिवाय सुद्धा जसं ऍडव्होकेटच्या कार्यालयामध्ये काही ज्युनियर असतात, कौन्सिल असतात, ऍडव्होकेटच्या कार्यालयामध्ये क्लार्क असतात. त्या सगळ्यांसाठीचे म्हणजे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीबद्दलचे नियम हे पहिल्या रकान्यात घेतलेलं आहे, की वकील आणि वकील तत्संबंधी वकिलाच्या व्यवसायासंबंधी जे जे लोक त्या ठिकाणी विधिवत मान्यता प्राप्त अशा पदांवर असतील त्या सगळ्यांसाठी नियम करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयास आहे. दुसरं, अपिलांच्या सुनावणीसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती आणि किती अवधीच्या आत अपिले न्यायालयात दाखल करायची यासह अपिलांशी संबंधित असलेल्या अन्य बाबी या संबंधीचे नियम. जेव्हा अपील होतं सुप्रीम कोर्टात, एखादं रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वतः निर्णय दिल्यानंतरही त्याचं रिव्ह्यू, पुनर्विलोकन त्याला आपण म्हणतो, अशी याचिका होऊ शकते. त्याशिवाय उच्च न्यायालयामध्ये जे काही न्याय निवाडे लागले असतील त्याला याचिका करून चॅलेंज करता येतं, त्याचंही अपील होऊ शकते. अशा अपिलाची कालमर्यादा किती असावी, किती कालमर्यादेत तुम्ही ते अपील करावं. समजा कालमर्यादा ओलांडली असेल तर ती कालमर्यादा नियमित करून घेण्यासाठी जर काही ठोस अशी कारणं असेल तर ती कारणं कुठली कुठली असू शकतात. समजा एखाद्या वेळी काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आणि एक 15 दिवस किंवा महिनाभर न्यायालयाचं कामकाज चाललं नाही, किंवा एखाद्या ठिकाणी एखाद्या राज्यामध्ये काही अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली की त्या राज्यातल्या एखाद्या पक्षकाराने त्या निहित वेळेमध्ये करावयाचं अपील त्याची वेळ टळून गेली, अशा वेळी कुठल्या प्रकारची सवलत, किती टाइम अपील करण्याची कार्यमर्यादा ही वाढवून दिली जाऊ शकते, एक्सटेन्शन दिलं जाऊ शकतं, त्याबद्दलचे सुद्धा नियम करण्याचा या दुसऱ्या रकान्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाला अधिकार असेल. तिसरं, भाग 3 द्वारे. भाग 3 म्हणजे घटनेचा भाग 3, ज्याच्यामध्ये मूलभूत हक्क आणि मूलभूत हक्काची पायमल्ली ज्याच्या तहत आपल्याला अनुच्छेद 32 अन्वये रिट पिटिशन करता येऊ शकतं. हिबस कॉर्पस, प्रोहिबिशन, सेरिटोररी वगैरे, पो वॉरंटो, इथे 5 आपण रकाने तेव्हा त्याच्यात बघितले होते 32 मध्ये, की सुप्रीम कोर्टाला कशा प्रकारचं रीट हे करता येऊ शकतं आपल्या मूलभूत हक्काच्या रक्षणासाठी. अशा वेळी भाग 3 मध्ये प्रदान केलेल्यापैकी कोणत्याही अधिकाराची अंमलबजावणी करण्याकरता त्या न्यायालयात करावयाच्या कारवाई संबंधीचे नियम. उदाहरणार्थ, हेबस कार्पस नावाचं रीट फाईल झालं असेल आणि ते रीट सुप्रीम कोर्टाने मान्य केलं असेल, तर ते मान्य केल्यानंतर त्याच्या संबंधाने कुठलं न्यायालय काय काय कारवाई करेल किंवा कुठली प्रशासकीय यंत्रणा, कधी पोलीस प्रमुखाला दिलेले आदेश असतील तर ते आदेश कसे पारित होतील या संबंधीचे नियम. म्हणजे मूलभूत हक्काच्या पायमल्लीसाठी जो सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा सर्वसाधारण नागरिकांचा हक्क आहे, त्या हक्काच्या नुसार कुठलं रीट मंजूर होऊ शकतं, अमुक एक केलेली याचिका ही कुठल्या सदरात मोडते आणि त्याच्यावर कारवाई कुणी करायची आहे, किंवा सुप्रीम कोर्टाने एकदा निर्णय दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी कोण करेल आणि ती कशी करेल या संबंधीचे सुद्धा नियम करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. चौथ्या भागात म्हटलेलं आहे, अनुच्छेद 139 क अन्वये त्या न्यायालयात करावयाच्या कारवाई संबंधीचे नियम. त्या न्यायालयात म्हटलेलं म्हणजे 139 क काय आहे? केस ट्रान्सफर करणे एका न्यायालयातून दुसऱ्या न्यायालयात. आपण बघितलं 139 मध्ये 139 क आहे. 139 मध्ये असं की एका उच्च न्यायालयामध्ये एखादी केस असेल, ती केस दुसऱ्या उच्च न्यायालयाला वर्ग करण्याची
किंवा 2-3 उच्च न्यायालयामध्ये एकसारख्या केसेस असतील, ती केस सर्वोच्च न्यायालयामध्ये घेण्याची किंवा त्या 2-3 उच्च न्यायालयापैकी एखाद्या न्यायालयाकडे वर्ग करण्याची, ही जी केस बदल करण्याची प्रक्रिया आहे, त्या संबंधीचे नियम, म्हणजे ती केस कुठल्या न्यायालयातून कशी ट्रान्सफर होईल, ती ट्रान्सफर होत असताना त्या केसमध्ये काय काय जाणार, कुठल्या न्यायालयाचं उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाचं त्या ठिकाणी प्रमाणपत्र असेल, या सगळ्या गोष्टी बद्दलचे जे अंतर्गत नियम आहे, ते नियम करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. त्यानंतर आहे अनुच्छेद 134 खंड 1 अन्वये अपिले विचारार्थ स्वीकारण्यासंबंधीचे नियम. अपील स्वीकारायचं की नाही, आणि 134 खंड 1 मध्ये कुठले अपील म्हटलेलं आहे? फौजदारी अपील. याच्यात दिवाणी अपीलांचा उल्लेख नाहीये. फौजदारी अपील 134 अनुच्छेदामध्ये आपण चर्चा केली. त्यानुसार फौजदारी अपील हे स्वीकारायचं की अस्वीकार करायचं, या संबंधीचे नियमावली, या संबंधीचे निकष काय लावता येतील, त्याबाबतचे नियम करण्याचा सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहे. त्याच्या पुढे असं म्हणतंय की त्या न्यायालयाने सुनावणी केलेल्या कोणत्याही न्याय निर्णयाचे किंवा केलेल्या आदेशाचे ज्यांच्या अधीन राहून पुनर्विलोकन करता येईल, त्या शर्ती आणि अशा पुनर्विलोकनासाठी न्यायालयात किती अवधीच्या आत अर्ज दाखल करावयाचे, त्यासह अशा पुनर्विलोकनाच्या कार्यपद्धतीबद्दलचे नियम. एखादी याचिका रिव्ह्यू साठी, पुनर्विलोकनासाठी जेव्हा न्यायालय दाखल करतं, तेव्हा कुठली याचिका ही पुनर्विलोकनासाठी ग्राह्य मानली जाऊ शकते, त्याबाबतचे नियम. किंवा मग त्या निर्णयामध्ये कोर्टाने, उच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट या दोन्ही न्यायालयामधून जर आदेश पारित झाला असेल, तर त्या आदेशाच्या कुठल्या भागावर रिव्ह्यू होऊ शकतो, कुठल्या भागावर होऊ शकत नाही. एखादा मुद्दा जर निर्णायकरित्या कायदेशीर पद्धतीने निर्णयित झाला असेल, तर त्याला पुनर्विलोकन करायची गरज नाही. म्हणजे पुनर्विलोकन याचिकेमधले कुठले मुद्दे ग्राह्य मानायचे किंवा कुठले मुद्दे ग्राह्य मानायचे नाही, याच्याबद्दलची नियमावली. म्हणजे हे कुठल्याही व्यक्तीच्या मतावर, लहरीपणावर ठेवलेलं नाहीये. एखाद्या जजला वाटलं म्हणून त्यांनी हे करावं, एखाद्या खंडपीठाला वाटलं म्हणून तशा प्रकारचे याचिका, त्याच्याबद्दलचे नियम. आणि हे नियम कोण? सुप्रीम कोर्ट करेल. की याचिकेमध्ये जर समजा कायद्याचा आणि घटनेचा, संविधानिक किंवा वैधानिक असे जे मुद्दे असतील, त्यावरच पुनर्विलोकन होईल, बाकीच्या परिस्थितीजन्य मुद्द्यांवर पुनर्विलोकन होणार नाही, हे एक उदाहरण झालं. अशा प्रकारचे जे नियम आहेत, ते नियम करण्याचा सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहे. थोडक्यात कसं आहे की न्यायालयामध्ये चालणारी प्रक्रिया ही सुनियोजित, स्पष्टपणे आणि निस्संदेह कुठल्याही प्रकारची संभ्रमावस्था निर्माण होणार नाही, या पद्धतीनं कंप्लीट पारदर्शी, असं ज्याला आपण म्हणू शकू, अशा प्रकारे कारभार व्हावा, त्यासाठी एवढे बारीक बारीक गोष्टी की पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे. आपण 137 मध्ये बघितलं की पुनर्विलोकनासाठी याचिका जाऊ शकते. ही याचिका पुनर्विलोकनासाठी जात असताना त्या याचिकेमध्ये निर्णय देण्यात आलेल्या रकान्यापैकी कुठल्या निर्णयावर पुनर्विलोकन होणार, कुठल्या निर्णयावर होणार नाही, याचे निकष, याच्याबद्दलचे नियम करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. आणि सर्वोच्च न्यायालय ते तशा प्रकारचे नियम केल्यानंतर त्या पुनर्विलोकन याचिकेचं अवलोकन आणि त्या याचिकेमध्ये तशा प्रकारची सुनावणी होऊ शकते. पुनर्विलोकनाचा जो कालखंड आहे, किती वेळात पूर्ण झाला पाहिजे, किती दिवसांनी पुनर्विलोकन याचिका दाखल केली पाहिजे, इथून तर कुठल्या कुठल्या मुद्द्यावर पुनर्विलोकन होऊ शकतं, इथपर्यंतचे सगळे नियम करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. या अनुच्छेद 145 मध्ये समभाग 1 चा पुढचा रकाना असं म्हणतो की त्या न्यायालयातील कोणत्याही कार्यवाहीच्या आणि तदनुषंगिक, म्हणजे त्या अनुषंगाने आणि तदनुषंगित खर्चासंबंधी व त्यातील कारवाईबाबत करावयाच्या
फी संबंधीचे नियम, कुठल्या याचिकेसाठी किती खर्च याचिकाकर्त्यांनी कोर्टामध्ये भरावा, किती फी भरावी आणि ते फीचं निर्धारण जे आहे ते कशावर असावं, ते एखाद्या खटल्याच्या मेरिटवर असावं की खटल्यामध्ये देण्यात आलेली जी आर्थिक समीकरणं आहे त्या आर्थिक समीकरणावर आधारित असावं. जसं 10 ते 15% रक्कम तुम्ही जमा करा, म्हणजे 1 करोडचा खटला असेल, 1 करोड रुपयासाठी मानहानीचा किंवा इतर काही याचा खटला असेल तर त्याची 10% म्हणजे 10 लाख रुपये तुम्ही कोर्टात जमा करा. अशा प्रकारचं जे फी आकारणं आहे कुठल्याही याचिकेसंबंधात, जी कर आकारणी किंवा फी आकारणी, याला कर म्हणणं बरोबर होणार नाही कारण हा टॅक्स वगैरे नाही आहे, ही फी म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारच्या तदनुषंगिक खर्चासंबंधी त्या अनुषंगाने होणारे इतर खर्च हे किती असावे याच्याबद्दलचे नियम सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला करण्याचा अधिकार आहे. हे खरं तर वकील मंडळींसाठी फार चांगली संजीवनी आहे या अनुच्छेद 145 मध्ये, की सगळ्या बारीक 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 नियमावलीचा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे. आणि जे निष्णात वकील, मोठे काउन्सिल, ज्यांना आपण कौशल्य प्राप्त वकील म्हणतो, असे जे असतात ते वकील या सगळ्या नियमावलीचा अभ्यास करत असतात. आणि जर एखादा प्रश्न प्रतिद्वंदी पक्षकाराच्या वकिलांनी जर उत्पन्न केला तर ते सांगतात की नाही, अमुक अमुक नियमावलीमध्ये असं सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे ही फी योग्य आहे किंवा ही फी अयोग्य आहे, ही कालमर्यादा योग्य आहे, ही कालमर्यादा अयोग्य आहे. अशा प्रकारची जी स्वतःची सुप्रीम कोर्टाची एक नियमावली, ज्याला मॅन्युअल म्हटलं जातं, त्या मॅन्युअल प्रमाणे सुप्रीम कोर्टाचा पूर्ण कारभार चालतो. हे मॅन्युअलचाच अभ्यास म्हणजे अनुच्छेद 145चा अभ्यास आहे, की कुठल्या कुठल्या परिक्षेत्रामध्ये, कुठल्या डायरेक्शन मध्ये, कोणत्या बाबतीत नियम करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहेत, त्याबद्दलचं हे विवेचन आहे. पुढे जामीनादेश देण्यासंबंधीचे नियम. एखाद्या आरोपीला जामीन द्यायचा असेल, तो जामीन इतर कोर्टाने नाकारला असेल, तर नाकारलेला जामिनावर केलेली याचिका ही ग्राह्य धरायची की नाही इथपासून, तर जामीन दिल्यानंतर तो जामीन, त्याची पूर्तता कोण करून घेईल, कुठलं न्यायालय कशा प्रकारे करून घेईल, त्याला जामीन कुठली ऑथॉरिटी देईल, याबद्दलचे सुद्धा नियम सर्वोच्च न्यायालयाला करण्याचा अधिकार आहे. त्याशिवाय कारवाई स्थगित करण्याचे नियम, स्टे ऑर्डर देण्याचे. एखाद्या आदेशावर सुप्रीम कोर्टामध्ये प्रतियाचिका जर दाखल झाली असेल तर त्या आदेशाला स्थगिती देण्याचे अधिकार हे सर्वोच्च न्यायालय आहेत. या अधिकाराबद्दलचं इथे विवेचन नाहीये, ते अधिकार आहेतच. पण असे स्थगिती आदेश कशा प्रकारचे असावेत, ते कुणी द्यावेत, ते आदेश दिल्यानंतर ते आदेश कोणी पाळावे, त्या आदेशाची अंमलबजावणी कशी व्हावी, ती प्रक्रिया काय असावी, याबद्दलचे बारीक सारीक नियम करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. त्याच्या पुढे असं म्हटलेलं आहे की त्या न्यायालयास जे अपील क्षुल्लक कारणास्तव किंवा त्रास देण्याच्या हेतूने केल्याचे अथवा विलंब लावण्याच्या प्रयोजनार्थ आणल्याचे दिसून येईल, अशा कोणत्याही अपिलाचा संक्षिप्त रीतीने निकाल करण्याबाबत तरतूद करणारे नियम. सगळेच काही न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये येणारे अपील हे काही मेरिटवर केलेले असतील असं नाही. ते इथे महत्वाचा संदर्भ असा आहे की सर्वोच्च न्यायालय हे बघेल की हे अपील दाखल करण्याचा, ही अपील याचिका इथं आणण्याचा पक्षकाराचा उद्देश काय आहे, त्याचा हेतू काय आहे, त्याला काय पाहिजे. त्याला काहीतरी क्षुल्लक कारणावरून, ज्याला आपण ट्रिपलिंग कॉज म्हणतो, क्षुल्लक कारणावरून तो इथं आलाय का सर्वोच्च न्यायालयामध्ये? तसं असेल तर असं क्षुल्लक कारण कुठल्या बाबतीत कसं समजलं जाईल आणि ती याचिका कशी फेटाळली जाईल किंवा अग्राह्य मानल्या जाईल, ऍडमिट करून घेतली जाणार नाही, त्याबद्दलचे नियम. त्रास देण्याच्या हेतूने, म्हणजे नुसतंच कोणाला त्रास द्यायचा, त्यासाठी याचिका केली आहे का, असं जेव्हा सुप्रीम कोर्टाला वाटेल तेव्हा ती याचिका कशी निकाली काढायची, त्याचे नियम. अथवा विलंब लावण्याच्या प्रयोजनार्थ, म्हणजे वेळेत न्यायदानाची प्रक्रिया पूर्ण होऊ नये, याला टाइम गेला पाहिजे, न्यायदानाची प्रक्रिया लांबवण्यासाठी अशा
वाईट हेतूने जर एखाद्याने याचिका केली असेल, तर ती याचिका संक्षिप्त रीतीने कशी निकाली काढावी याच्याबद्दलचे नियम करण्याचा सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहे. आपल्याला एक उदाहरण आठवत असेल ज्याचा उल्लेख आपण आधी केला, की निर्भया केस मध्ये जेव्हा आरोपींना फाशी देण्याची याचिका निकाली निघत होती, तेव्हा छोट्या मोठ्या याचिका की एका आरोपीने आपल्या बायकोला घटस्फोट देण्यासाठी कौटुंबिक न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे आणि ती याचिका पेंडिंग असताना तुम्हाला त्याला याची मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची याचिका निकाली काढता येत नाही. तर तोपर्यंत तुम्ही थांबा. ती घटस्फोटाची याचिका एकदा निकाली निघाली की मग तुम्हाला याला फाशीचे शिक्षेची याचिका निकाली काढता येऊ शकते. अशा प्रकारचा जर युक्तिवाद वकिलांनी केला असेल, तर त्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अशा याचिका ज्या कुहेतूने खटले प्रलंबित व्हावे म्हणून क्षुल्लक कारणास्तव किंवा जाणून बुजून त्या न्याय प्रक्रियेला त्रास देण्याच्या उद्देशाने केलेले आहेत असं जेव्हा वाटेल, तेव्हा त्या याचिका खारिज करून टाकण्यात येतील. अशा प्रकारचे जे तुमच्या याचिकेमधले मुद्दे असतील सिनॉप्सिस मध्ये किंवा पहिल्या उद्देशिकेमध्ये दिलेले, ते कोर्टाला विचारात घ्यायचे की नाही याच्याबद्दलचे जे नियम आहेत ते कोर्ट विचारात घेणार नाही. का घेणार नाही? की जर क्षुल्लक कारणास्तव असेल, जर त्रास देण्याच्या उद्देशाने केलेली असेल किंवा न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये वेळ काढूपणा त्या दृष्टीने केलेली असेल, तर असे अशा याचिका कशा पद्धतीने फेटाळल्या जाऊ शकतात याबद्दलचे नियम आहेत. आणि शेवटचं 10वं असं आहे की अनुच्छेद 317च्या खंड 1 मध्ये निर्देशिलेल्या चौकशीच्या कार्यसंबंधीचे नियम. 317 आपण अजून बघायचो, आपण 145 वर आहोत. 317च्या खंड 1, 317 काय म्हणतं? लोकसेवा आयोगाचे जे सदस्य असतात, लोकसेवा आयोगाच्या सदस्याच्या निलंबनाच्या प्रक्रियेसंदर्भात यूपीएससी किंवा राज्याची लोकसेवा आयोग यांचे जे सदस्य किंवा अध्यक्ष असतील, त्यांचं निलंबन करण्याबाबतचे जे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहेत, जे आपण 317 अनुच्छेदामध्ये बघणार आहोत, त्या संबंधी नियम करण्याचे की निलंबन कुठल्या कारणास्तव होऊ शकतं, फौजदारी खटला कुठल्या कारणास्तव होऊ शकतो, अशा प्रकारची नियमबाह्य कृती जर एखाद्या सदस्याने लोकसेवा आयोगाच्या केली असेल, तर त्याच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई ती कशी होणार आणि निलंबन झाल्यानंतर तो ज्या मूळ संस्थेमधून आलेला असेल, त्या संस्थेमधून किंवा मग त्याचं काही पेन्शन वगैरे त्याला मिळत असेल, त्याच्यावरती बंदी आणणं किंवा ते रद्द करणं, अशा प्रकारचे जे काही नियम असू शकतात, ते लोकसेवा आयोग हा डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली हे पॉवर्स प्राप्त झालेले आहेत आणि त्या संबंधीचे नियम करण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला आहे. हा झाला 145व्या अनुच्छेदाचा पहिला समभाग. दुसरा समभाग काय म्हणतो? खंड 3च्या तरतुदींना, जे खंड 3ची तरतूद आपण पुढे बघणार आहोत, हे आता 2 समभाग. समभाग 3च्या तरतुदींना अधीन राहून या अनुच्छेदा अन्वये केलेल्या नियमांद्वारे किती न्यायाधीशांनी एखाद्या प्रयोजनाकरिता पीठासीन व्हावयाचे ती किमान संख्या निश्चित करता येईल आणि एकट्याने काम चालणाऱ्या न्यायाधीशांच्या आणि खंडपीठाच्या अधिकाराबाबत तरतूद करता येईल. न्यायालयामध्ये एक न्यायाधीश असेल तर त्यांनी कामकाज कसं चालवावं, जर 2 न्यायाधीश असतील तर त्यांनी कसं कामकाज चालवावं, किंवा मग एखाद्या खटल्यामध्ये 2हून अधिक न्यायाधीशाचं पीठासीन होणे म्हणजे आरूढ होणे, पीठारूढ होणे, किती सिटिंग जजेस ज्याला आपण म्हणतो, त्या ठिकाणी किती न्यायाधीश असावे आणि त्या न्यायाधीशाचं काय काय काम आपसामध्ये समन्वयाचं किंवा आपली वेगळी मतं नोंदवण्याची जी नियमावली असेल, जी काही प्रणाली प्रक्रिया असेल, त्याच्याबद्दलचे नियम करण्याचा सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहे. जे एखादी याचिका जेव्हा 3 जज समोर सुनावणी झाली, म्हणजे घटनेचा काही संदर्भ आहे किंवा घटना
संविधानिक रित्या काही याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे उपस्थित केले म्हणून 5 न्यायाधीशाच्या खंडपीठाकडे ती वर्ग व्हावी अशी जेव्हा एखादी याचिका केली जाते त्या संबंधीचे जे नियम असतील ते नियम द्यायची की नाही द्यायची, कुठले निकष लावायचे याबद्दलची नियमावली मॅन्युअल तयार करण्याचे अधिकार हे सर्वोच्च न्यायालयाला आहेत. आता समभाग 3 बघूया. ज्या प्रकरणात संविधानाचा अर्थ लावण्यासंबंधी कोणताही कायदेविषयक सारभूत प्रश्न अंतर्भूत असेल, सरासरीने कायदेविषयक फॅक्ट्स ऑफ लॉ, क्वेश्चन ऑफ लॉ, कोणताही कायदेविषयक सारभूत प्रश्न अंतर्भूत असेल अशा कोणत्याही प्रकरणाचा निर्णय करण्याच्या प्रयोजनार्थ अथवा अनुच्छेद 143 अन्वये निर्देशित केलेल्या प्रकरणाच्या सुनावणीच्या प्रयोजनार्थ ज्या न्यायाधीशांनी पीठासीन व्हावयाचे आहे त्यांची किमान संख्या 5 असेल. 143 राष्ट्रपतीस सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याचा अधिकार हे 143 मध्ये सांगितले. ज्या ठिकाणी राष्ट्रपतीला सल्ला द्यायचा असेल तर त्यावेळी कमीत कमी 5 न्यायाधीशांचं खंडपीठ सर्वोच्च न्यायालयाच्या याच्यामध्ये असलं पाहिजे असा हा समभाग 3 अनुच्छेद 145 चा स्पष्ट करून सांगतोय. आणि अशा वेळी तो जो प्रश्न आहे कुठल्या प्रश्नावर सल्ला द्यायचा आहे तेही महत्वाचं. राष्ट्रपतीला साध्या प्रश्नावर सल्ला द्यायचा असेल तर मग 5 लोकांच्या न्यायाधीश पीठासीनाची गरज नाहीये. पण तो जो प्रश्न आहे तो प्रश्न कायदेविषयक सारभूत प्रश्न, क्वेश्चन ऑफ लॉ, कायद्याविषयी प्रश्न निर्माण झाला असेल म्हणजे एखादा कायदा चॅलेंज झाला असेल की हा कायदा मायनॉरिटीवर अन्याय करणारा आहे किंवा मग ॲट्रॉसिटी असेल तर तो ॲट्रॉसिटीचा कायदा हा सर्वसाधारण जनतेवरती अन्याय करणारा आहे. 498 IPC मध्ये हुंडाबळीचा दुरुपयोग होतो असा काहीतरी कायद्याचा प्रश्न, म्हणजे कायद्याचा प्रश्न, क्वेश्चन ऑफ लॉ यावरती जर 143 अनुच्छेदाच्या अनुषंगाने राष्ट्रपतीने सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला विचारला तर त्यासाठी किमान 5 न्यायाधीशाचं खंडपीठ स्थापन करण्याची जी प्रक्रिया आहे ती कसं होणार. 5 न्यायाधीश हे कुठल्या प्रांतातले कसे निष्णात व्यक्ती असतील, त्यांना इतर तज्ञांचा सल्ला घेण्यासाठी कुठल्या कुठल्या प्रकारचे गोष्टी करता येतील. न्यायालयामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहे की न्यायदानाची कामं ही फक्त डिफेन्स आणि अपेलेट याचेच वकील भांडतील असातला भाग नाही आहे. अमेक्युस क्युरी नावाचा एक प्रकार आहे, म्हणजे न्यायालयाला साह्यभूत होणारे वकीलही असतात. अशा वेळी कोण माणूस साह्यभूत म्हणून न्यायालयाला मदत करेल न्यायदानाच्या प्रक्रियेत ते ठरवण्याचे अधिकार या अनुच्छेदाच्या समभाग 3 मध्ये सर्वोच्च न्यायालयाला आहे. थोडक्यात कसं की कुठल्याही बाबतीमध्ये काहीही करायचं असेल तर कायदेशीर करायचं, नियमावर बोट ठेवून करायचं. प्रत्येक गोष्टीचे नियम त्यासाठी उपलब्ध असले पाहिजे आणि अशी नियमांची उपलब्धता करून देण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे असं या अनुच्छेदाचं सार काढता येऊ शकतं. संख्या 5 असेल सल्ला देण्याच्या अधिकाराचं खंडपीठ हे 5 न्यायाधीशाचं असेल. याला एक परंतु आहे. परंतु असे की जेव्हा या प्रकरणाच्या अनुच्छेद 132 व्यतिरिक्त म्हणजे या प्रकरणाच्या अनुच्छेद 132 ला सोडून 132 काय आहे, ॲपेलाइट ज्युरिडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टामध्ये अपील कुठल्या कुठल्या बाबतीत होऊ शकतं त्याचे 132 मध्ये अपील दोन्ही प्रकारचे दिवाणी आणि फौजदारी असे दोन्ही प्रकारचे अपील घेतलेले. वरती आपण जेव्हा बघितलं अनुच्छेद 134 चा जेव्हा संदर्भ आला तेव्हा 134 मध्ये फक्त फौजदारी अपील आहे, पण 132 मध्ये सर्व प्रकारची अपील आहे. ती सोडून त्या व्यतिरिक्त अन्य तरतुदी अन्वये अपिलांची सुनावणी करणारे न्यायालय 5हून कमी न्यायाधीशांचे बनलेले असेल आणि त्या अपिलाच्या सुनावणीच्या ओघात ते अपील निकालात काढण्याकरिता ज्याचे निर्धारण आवश्यक आहे असा या संविधानाचा अर्थ लावण्यासंबंधीचा एखादा कायदेविषयक सारभूत प्रश्न अपिलात अंतर्भूत आहे याबद्दल
न्यायालयाची खात्री झाली असेल तेव्हा असे न्यायालय ज्यात असा प्रश्न अंतर्भूत आहे त्या प्रकरणांचा निर्णय करण्याकरिता या खंडाने आवश्यक केल्याप्रमाणे घटित झालेल्या न्यायालयाकडे तो प्रश्न मतार्थ निर्देशित करील आणि ते मत मिळाल्यानंतर अशा मतानुरूप ते अपील निकालात काढेल. म्हणजे 132 मध्ये जी सगळी अपिलाची प्रकरणं आहेत ती सोडून त्याशिवाय जर एखादं अपील न्यायालयासमोर आलं असेल तर त्या अपिलाची सुनावणी 5हून कमी अशा न्यायाधीशांनी जर केली असेल आणि त्याच्यामध्ये संविधानिक आणि कायदेविषयक, संविधानिक आणि वैधानिक, कॉन्स्टिट्यूशनल आणि क्वेश्चन ऑफ लॉ असे दोन्ही अंतर्भूत असतील तर अशा अपिलांसाठी वेगळी नियमावली बनवण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे, असं हे समभाग 3 परंतु विशद करून सांगतं. अनुच्छेद 145 पुढचा समभाग 4 असं म्हणतो की सर्वोच्च न्यायालय खुल्या न्यायालयाव्यतिरिक्त कोणताही न्याय निर्णय देणार नाही, बंद दाराच्या आत निर्णय करणार नाही. निर्णय असेल ते खुल्या न्यायालयामध्ये होईल. वाक्य कसं म्हटलेलं आहे? सर्वोच्च न्यायालय खुल्या न्यायालयाव्यतिरिक्त कोणताही न्याय निर्णय देणार नाही आणि कोणतेही मत देखील खुल्या न्यायालयात दिले असल्या वाचून ते अनुच्छेद 143 अन्वये कळवले जाणार नाही. म्हणजे राष्ट्रपतीचा सल्ल्याला, राष्ट्रपतीला एखादा सल्ला द्यायचा असेल तर त्याबद्दलचा जो निर्णय आहे सुप्रीम कोर्ट ओपन कोर्टामध्ये खुल्या न्यायालयामध्ये देईल, बंद दाराआड देणार नाही. म्हणजे उद्या असं म्हणू शकत नाही सुप्रीम कोर्ट की राष्ट्रपतींनी आम्हाला विचारलं, मुद्दा फार संवेदनशील होता म्हणून आम्ही गुपचूप राष्ट्रपतीला बंद लखोट्यामध्ये तो निर्णय कळवलाय नाही. कुठल्याबद्दलचा निर्णय आहे, त्याच्यावर काय मत आहे सुप्रीम कोर्टाचं, राष्ट्रपतीने कशा कशा प्रकारे विचारणा केलेली आहे याच्याबद्दल निर्णय ही खुल्या कोर्टामध्ये होईल. खुल्या कोर्टामध्ये झालेल्या निर्णयानुसारच ते मत, तो सल्ला राष्ट्रपतींना देण्यात येईल. शेवटचा समभाग 5 अनुच्छेद 145 शेवटचा समभाग 5 असं म्हणतो की सर्वोच्च न्यायालय कोणताही न्याय निर्णय किंवा असे कोणतेही मत प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी उपस्थित असलेल्या न्यायाधीशांपैकी बहुसंख्य न्यायाधीशांच्या सहमती वाचून देणार नाही. म्हणजेच बहुसंख्य न्यायाधीशांची संमती ज्याला आहे असंच मत देईल. राष्ट्रपतींनी एखादा सल्ला विचारला, त्याच्यावर 5 न्यायाधीशाचं खंडपीठ स्थापन झालं, त्या 5 न्यायाधीशांपैकी कमीत कमी 3 न्यायाधीश ज्या मताचे असतील म्हणजे बहुमत आहे, तो सल्ला राष्ट्रपतींना देण्यात येईल. 2 न्यायाधीश जे त्याच्या विरुद्ध मत मांडतील तो राष्ट्रपतींना सल्ला म्हणून देण्यात येणार नाही. तर 3 न्यायाधीश जो बहुमताचा सल्ला असेल, जो बहुमताने निर्णय पारित झाला असेल, तोच राष्ट्रपतींना सांगितला जाईल. सहमती वाचून देणार नाही, पण जो सहमत नाही अशा न्यायाधीशास, आता जे सहमत नाही, दोन न्यायाधीश समजा सहमत नाही किंवा एक न्यायाधीश सहमत नाही, 4 सहमत आहे, एखादा सहमत नाहीये, पण जो सहमत नाही अशा न्यायाधीशास भिन्न न्याय निर्णय किंवा मत देण्यास या खंडातील कोणतीही गोष्ट प्रतिबंध करते असे मानले जाणार नाही. याचा अर्थ असा की 5 किंवा जास्त न्यायाधीशांच्या पीठासीन असलेल्या खंडपीठामध्ये जो न्यायाधीश वेगळं मत मांडू इच्छितो त्याला तो मांडण्याचा अधिकार आहे. हे दप्तरी कुठे रेकॉर्ड होईल? सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टामध्ये त्याचं ते मत राहील किंवा ते मत पब्लिकली प्रेस मधून वर्तमानपत्रातून येऊ शकेल की अमुक एक न्यायाधीशांनी याच्यात वेगळं मत दिलेलं आहे. 5 न्यायाधीशाचं खंडपीठ होतं, पैकी 4 न्यायाधीश या मताचे होते. तो राष्ट्रपतींना सल्ला म्हणून कळवण्यात आलेला आहे आणि एका न्यायाधीशांनी जे विपरीत मत नोंदवलेलं आहे त्या न्यायाधीशाला असं मत नोंदवण्याचा अधिकार आहे आणि असं नोंदवलेलं मत सुद्धा कागदोपत्री एक आदेशाच्या अधीन, आदेशाचा एक भाग म्हणून समाविष्ट करून त्याच्यामध्ये ते समाविष्ट केलं जाईल. थोडक्यात
न्यायाधीशाला मतभिन्नता असेल तर त्याला आपलं भिन्न मत मांडण्याचा अधिकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. सर्वोच्च न्यायालय जे लोकशाही संविधानिक प्रक्रियेतलं सगळ्यात उच्च न्यायालय मानलं जातं, तिथे सुद्धा हा लोकशाहीचा प्रघात विचारात घेऊनच अशा प्रकारची नियमावली सर्वोच्च न्यायालयाला करायची आहे. कारण लोकशाहीचं जे मूळ ब्रीद आहे ते असं आहे की 100 लोकांपैकी 99 लोक एका मताचे असतील आणि एक माणूस या 99 लोकांहून वेगळं मत मांडणारा असेल, तर 99 लोकांनी त्या माणसाला त्याचं मत मांडू देणं आणि त्यांनी मत मांडल्यानंतर त्या मताचा विचार करणं, ग्राह्य धरायचं की अग्राह्य धरायचं याबाबत विचार करणं, या नाम लोकशाही. याला आपण लोकशाही म्हणतो. म्हणजे एखादं विपरीत मत मांडण्याचा जो तुम्हाला अधिकार आहे, जो अगदी तुमच्या आर्टिकल 19 आपलं स्वतंत्र मत, विचारांचं स्वातंत्र्य ज्यांनी प्रदान केलेलं आहे. घटनेच्या भाग 3 मध्ये मूलभूत हक्कांच्या अभ्यासाच्या वेळी आपण त्याच्यावर चर्चा केलेली आहे. तर याला मूलभूत हक्क सुद्धा प्रमाण या ठिकाणी मानले गेलेले आहे की अशा प्रकारचं भिन्न मते मांडता येते. माणसं त्यांच्या परसेप्टिव्ह व्हॅल्यूज, त्यांना संवेदित होणाऱ्या गोष्टींपासून काही वेगळ्या संवेदना जर त्यांच्या मनात येत असतील आणि त्यानुसार त्यांनी काढलेले अनुमान जर इतरांपेक्षा वेगळे असतील तर ते मांडले गेले पाहिजे. कारण निश्चितपणे एखादी आदिवासी जमातीची केस असेल किंवा एखाद्या भूखंडातली केस असेल, तर त्याच्याबद्दल एखादे मुंबईमध्ये असणारे न्यायाधीश किंवा लहानपणापासून मुंबईच्याच वातावरणामध्ये राहिलेले न्यायाधीश आणि एखादा गडचिरोली सारख्या दुर्गम भागात शिक्षण घेतलेला माणूस सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश असेल, तर या गडचिरोलीमध्ये शिक्षण घेतलेल्या माणसाच्या त्या प्रकरणाबद्दलच्या संवेदना आणि अनुमान वेगळं असू शकतं आणि मुंबई सारख्या अर्बन एरियामध्ये, नागरी एरियामध्ये असलेल्या न्यायाधीशाचं संवेदना आणि अनुमान वेगळं होऊ शकतं. म्हणून प्रत्येकाला आपापल्या संवेदित होणाऱ्या ज्ञानानुसार अनुमान काढण्याचा जो घटनादत्त लोकशाही प्रचूर अधिकार आहे, तो अधिकार, तो हक्क अबाधित ठेवून अशा प्रकारे इंडिव्हिज्युअल न्यायाधीशाला आपली मतभिन्नता नोंदवण्याचा अधिकार आहे आणि तो समभाग 5 मध्ये 145 अनुच्छेदाच्या सांगण्यात आलेला आहे. मला वाटतं 145 अनुच्छेद बारीक सारीक संदर्भासह आता शब्द किचकट वाटत नसतील, कारण आता वारंवार ते शब्द आपल्या कानावर जातात आहे. त्याच्यामुळे चटकन त्याचा अर्थ आपल्याला समजतो की अपील काय आहे, पीठासीनता काय आहे, खंडपीठ काय आहे, सर्वोच्च न्यायालय, न्यायाधीश, त्या ठिकाणी येणारे न्यायनिवाडे, हे सगळे संदर्भ आता आपल्या लिलया लक्षात येतात. म्हणून हे विस्तृत रीतीनं 145 अनुच्छेद समजून घेणं महत्वाचं आहे. कारण या 145 अनुच्छेदानुसार नंतरची जी कारवाई आहे त्याबद्दल कुठल्या बाबतीत काय प्रक्रिया असू शकते ही पटकन आपल्या लक्षात येईल. म्हणून हे महत्वाचं अनुच्छेद आपण आज, एकच अनुच्छेद थोडा लांबलचक असल्यामुळं आपण इथे आज संपवत आहोत.